आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील दहिवली गावात दरड कोसळून दोघांचा मृत्यू झालाय। ही घटना दुर्दैवी असल्याचं मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। निगडीत होता। आज सकाळी जवळजवळ 6 वाजल्यापासून मी खेडच्या टोकापासून आता रत्नागिरीपर्यंत स्वतः प्रत्यक्षात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी केलेली आहे। दुर्दैवानं दहिवलीमध्ये खेड तालुक्यात एक फार मोठी लँडस्लाईड त्या ठिकाणी झाल्यामुळं 3 लोकं त्याच्यामध्ये गाडली गेली होती। एका महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये NDRFला यश आलं। अजून 2 व्यक्ती ज्या आहेत त्या ढिगाऱ्याखालीच अजून आहेत। मी दुपारी असं म्हटलं होतं की आपण ईश्वराला प्रार्थना करूया की त्या देखील त्या महिलांसारखे बाहेर येतील, परंतु NDRFनं आत्ताच मला सांगितलं की ती शक्यता मावळलेली आहे, परंतु अजूनही त्यांच्या बॉड्या काही मिळालेल्या नाहीत। लँडस्लाईड ज्या ठिकाणी होऊ शकते पुढच्या 4-5 दिवसात किंवा पावसामध्ये, तिथल्या सगळ्या लोकांना शिफ्ट करण्याचे पालकमंत्री म्हणून मी आत्ताच्या बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत। जर लोक ऐकत नसतील तर त्यांना विनंती करावी, नाहीतर आपल्याला काहीतरी प्रक्रिया करून त्यांना त्या दरड काय ते श्रवण काय तो क्षेत्र दरड प्रवण क्षेत्रामधनं बाहेर काढावं लागेल। थोडं आपण देखील ही जनजागृती केली पाहिजे। आरोग्याच्या सुविधा आता पावसानंतर जी काही रोगराई पसरेल त्याच्यासाठी आरोग्याच्या सुविधांचा देखील मी आता आढावा घेतला। 100% औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे ती पण काही चिंता करण्याचं काही कारण नाही। मी खेडच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणमध्ये देखील आपत्कालीन बैठक घेतली, संगमेश्वरच्या सगळ्या व्यापाऱ्यांना मी भेटलो। पण एक समाधानाची बाब आहे की प्रत्येक व्यापाऱ्याने मला हेच सांगितलं की ज्या पद्धतीनं 2021ला पाणी हे खेडमध्ये शिरलेलं होतं, चिपळूणमध्ये शिरलेलं होतं, संगमेश्वरमध्ये शिरलेलं होतं, या तिन्ही मोठ्या नद्यांचा गाळा काढल्यामुळं पाणी शिरायचं मार्केटमधलं जे ती उंची होती 4 मीटर, 5 मीटर, 3 मीटर, ती आता कमी झालेली आहे आणि पूर्णतः तिथली जी वस्ती आहे ही सुरक्षित झालेली आहे। पाणी आणि ते नुकसान किती दिसून आलं आपल्याला टेंटेटिव्ह अंदाज? ते आता कशेडी घाटामध्ये आपण म्हणतो की दरड कोसळलेली आहे। मी अजून एक तुम्हाला करेक्ट करतो की कशेडी घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही। सगळ्यात आश्चर्याची बाब आहे म्हणजे हा खरं तर आपण आता विद्वानांकडून सल्ला घेतला पाहिजे। खेड सोडल्यानंतर कशेडीच्या गेल्या वर्षी खेड तालुक्यातील जगबुडी आणि चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठ नदीतून गाळ काढण्यात आल्याने यंदा पुराचा धोका टळला असल्याचं मला व्यापाऱ्यांनी सांगितलं, अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली। आणि कशेडी येथे दरड नाही तर डोंगरच खाली आला असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मध्ये जो सपाट भाग आहे, ज्या सेंटरपासून 150 मीटरवर डोंगर आहे, तो अख्खा डोंगर शिफ्ट होऊन खाली आलेला आहे। बघितलं ना तुम्ही? आणि नुसता शिफ्ट झाला नाही तर दुसऱ्या पलीकडची घरं देखील त्याच्या खाली गाडली गेलेली आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं माती का सरकते हा तज्ज्ञांचा देखील सल्ला घ्यावा लागेल। त्याच्यामुळे वित्तहानी जी झालेली आहे त्याची नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश मी दिलेले आहेत। जीवितहानी जी झालेली आहे तिथं 4 लाख रुपये जे आपण देतो ते तातडीनं देण्याची मी सूचना दिलेल्या आहेत। आणि ज्या ठिकाणी 2-3 घरामध्ये पाणी शिरलं होतं तिथं मदतच होऊ शकत नाही त्या लोकांना शिवसेनेमार्फत आम्ही मदत केलेली आहे। 5-6 दिवसच पाऊस पडतोय, अजून 3 महिने शिल्लक आहे। तर आपण पालकमंत्री आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इथून रत्नागिरी जिल्हा प्रशासन ह्या बाबतीत काय दिसून आलं आपल्याला? सर जोडून विचारू, आता जे दहिवलीचा विषय झाला भूस्खलनाचा, तर लोकांना हलवलं नाही, तुम्ही आता आदेश म्हणाला, त्याआधी काही प्रशासनानं काम 100% केले। हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। 100% केले, म्हणूनच तुमची मला आवश्यकता एवढ्यासाठीच आहे। त्या भागामध्ये अनेक वेळा प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी सांगूनसुद्धा आम्ही तिथून हलणार नाही ही आडमुठी भूमिका काही लोकांनी घेतली। आता शेलारवाडीच्या बाजूला निकमवाडी आहे, त्या निकमवाडीतल्या 54 लोकांना आज तिथे मी गेल्यानंतर हलवलं आहे। पण काल देखील त्यांना ज्यावेळी सांगितलं की इथनं तुम्हाला बाजूला गेलं पाहिजे, त्यांनी आकांडतांडव केला पण तिथनं ते हटले नाहीत। त्याच्यामुळं जीविताची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे। असे किती ठिकाणं आहेत साहेब प्रशासनाने आयडेंटिफाय केलेले की अजून जिल्ह्यामध्ये? 27 ते 28 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी काही ठिकाणून बाहेर आणलेली आहेत लोक। रत्नागिरी जिल्ह्यात आजही 27 ते 28 ठिकाणे धोकादायक स्थितीत आहेत असे पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले। आणि नैसर्गिक संकट सांगून येत नाही असेही त्यांनी सांगितले। आणि काही ठिकाणं आलेली नाहीत, ती 7-8 ठिकाणं आहेत
ते आता मी पोलिसांना सांगितलं आणि प्रशासनाला सांगितलं आहे की त्यांना कन्व्हिन्स करून बाहेर आणा. सर असं काय आहे की दरवेळेला आपण बघतो की एखाद्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते, मरणाची भीती असते, तरी सुद्धा लोक तिथनं जात नाहीत. याची कारणं काय आहेत, त्याचा काही तपास झालाय का कधी? याची कारणं त्यांची संवेदनशीलता, त्यांची भावनाप्रधान वागण्याची पद्धत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी घरातनं जर बाहेर पडले तर माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे, माझ्या अनेक आठवणी त्या घरामध्ये आहेत, म्हणून मला बाहेरच पडायचं नाही. ही आता मानसिकता शेवटी आपण बदलली पाहिजे. जीव महत्त्वाचा आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे. साहेब, असे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण म्हणतात लोकांना बाहेर वगैरे करायला लोक बाहेर पडत, पण ह्याच्यावर कायमस्वरूपी काय आपण शासन प्रशासन उपाय करणार आहे की नाही? काही दरवर्षी असंच चालणार आहे सगळं? खरं तर नैसर्गिक आपत्तीचा जर आपण आवाका बघितला आपल्या कोकणातला, तर ही नैसर्गिक आपत्ती काय सांगून येत नाही. आता आपण मगाशी म्हटलं की लँडस्लाईड ज्या ठिकाणी होणार आहेत त्या जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आपण म्हणतो की कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे, पण ज्या ठिकाणी ही दरड कोसळली किंवा डोंगर शिफ्ट झाला हे कोणी सांगू शकत नव्हतं की हा डोंगर रस्त्यावर येईल. त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे ना. कुठची लँडस्लाईड, आणि आपल्याकडे डोंगराळ भाग आहे ज्या ठिकाणी आता शेलारवाडीमध्ये ते प्रवण क्षेत्र आहे हे माहिती असूनसुद्धा लोक बाहेर येत नाही. त्याच्यामुळे तुमची आमची जबाबदारी आहे की याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं त्यांना सुरक्षित करणं गरजेचं आहे. आपण सगळ्या समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.